नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं. तर विषय असा आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आजचा जो एपिसोड आहे तो आहे नवीन एपिसोड आणि हा एपिसोड असणार आहे आम्ही सारे खवाड कार्यकर्ते. तर आजचं जे खाण्याचं पदार्थ आहे किंवा आजचं जे खाण्याचं खवाड कार्यकर्त्यांचं कार्यक्रम आहे तर तो काय आहे हा आपण सुयोग भाऊंकडे जाणून घेऊयात. तर सुयोग भाऊ, काय आजचा विषय काय आहे आजचा नेमका? मटणाचा बेत आहे आजचा. ओके, मटण बनवणार आहोत आपण आणि पूर्णपणे विदर्भ स्टाईल मध्ये भाऊ. ओके, म्हणजे मस्त मटण आणलेलं आहे. किती मटण आणलेलं आहे आपण? अर्धा किलो मटण आणलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं हे पालक त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत का? नाही, पालक टाकणारच आहोत. कमी पडताय ग्रेव्ही असं वगैरे काही नाही, म्हणजे ग्रेव्हीसाठी ते एक टेस्ट येण्यासाठी, राईट? म्हणजे तुमच्या साईडचे जे एक तुम्ही एक वेगळं बनवणार आहात विदर्भ स्टाईल, तर ते मटण आज आपल्याला खायला भेटणार आहे. आणि आपले शेफ आहेत द सुयोग पोकळे. आणि बघूयात आपण पुढे आता कशी टेस्ट असणार आहे, कसं काय असणार आहे. लास्टपर्यंत तुम्ही हा व्लॉग नाही म्हणता येणार, हा एपिसोड पाहत राहा, कारण आपण खूप सुंदर अशी त्याची रेसिपी पण दाखवणार आहोत आणि त्याच सोबत हा सुंदर असा व्हिडिओ देखील बनवणार आहोत. तर चलो. बंद करू का? नाही थांब गाणं म्हण. बंद करू का? नाही थांब गाणं म्हण. अंदाज असे की अवधान काही होत नाही, काहीच काही कसे करावे माही कळत नाही, असा विषय. तर दिसतंय का ब्रो? हा मोबाईल तिथे झालाय. लेवल बघ ना त्याची. हा, आली का आता? हा, लेवल दिसते ना, बरोबर आहे लेवल. बरोबर आहे ना? मला देतोय. पण ठीक आहे ना. हा कापड तिकड अरे त्याच्यात दिसतंय सगळं. अरे पण हे घेत होतं म्हणून ते तिकडे ओके, मला वाटलं त्याच्यावर टाक असं म्हणतंय. पण ठीक आहे ना, ते खाली घेतलं तेव्हा असं झालं ना, आता तो कंटेंट पण झाला लागला असा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आम्ही सारे खवाड कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये. आणि असे मस्तपैकी कार्यकर्ते मध्ये येतात आपल्या या खवाड कार्यक्रमामध्ये. तर या खवाड कार्यक्रमामध्ये आपण आज जे बनवणार आहोत ते खतरनाक विषय असा आहे. आणि तो विषय जो आहे ना, तो विषय आपल्याला आपले जे आजचे शेफ आहेत म्हणजेच सुयोग पोकळे हे आपल्याला सांगतील की आपण काय बनवणार आहोत आणि कसं बनवणार आहोत आणि कोणत्या प्रकारचं बनवणार आहोत. तर तेच ऐकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुयोग पोकळे. मैं हॉकी का बहुत बड़ा प्लेयर था. एक दिन मैं हॉकी प्लीज सुयोग पोकळे सर, तुम्ही. तर आपण बनवणार आहोत विदर्भातलं मटण. विदर्भातलं मटण बनवत असताना आपल्याला जे जे गोष्टी लागते. तर तुम्ही थोडं तिकडे सरकता का? नाही, अजिबात नाही. आपला जो व्ह्यू आहे ना, अरे मग कापकूप करायसाठी चॉपिंग पॅड इथं आहे ना. मी तिकडे थांबू का? हे वल्गर इथे चालणार नाहीये आपल्या चॅनलवर. ओके, वल्गर बोलायचं नाही. झटपट पटापट आणि झटपट पटापट आपलं हे मला आहे. पहिले तू सांबार कापून देऊ. सांबार कापून घे. तर ह्यांचा विषय असा आहे, ह्यांच्या इकडे सांबार म्हणतात कोथिंबीरला. कोथिंबीर यार, कोथिंबीर. सांबार काय असतं? सांबार भातामध्ये टाकून खातो आपण. एवढं पण गोष्ट कळत नाही. आम्ही सांबार म्हणतच नाही, आम्ही संभार म्हणतो. संभार नाही रे, संभार. कोथिंबीर असं डायरेक्ट नाव आहे त्याला, कोथिंबीर. आमच्याकडे याची वडी पण बनते, संभार वडी. कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी काय आहे तुमची? खाऊन पहा एकदा. कोथिंबीर वडी कशी लागते. आमची संभार वडी खाऊन पहा तुम्ही. कोथिंबीर वडी वेगळी लागते ना सांबार वडी. झणझणी. कसं बनवणार आहे तुम्ही? काय बनवणार आहे? आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही की ह्या एपिसोड मध्ये आम्ही सारे खवाड कार्यकर्ते या एपिसोड मध्ये तुम्ही काय वेगळं करणार आहात आज? काही नाही, इथलं जेवढंही काही मटण चिकन कोणतीही भाजी मी खातो ना पुण्यातली, गोड 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 असं काहीतरी असं थोडं स्वीटनेस त्यात जाणवते. आणि आपल्याला स्वीट
म्हणजे भाजीत स्वीट खायची सवय नाही भाई आपल्या आमच्या विदर्भवाल्याला नाही आहे सवय. अरे पण भाजी तू कुठं खाल्ली पुण्यात स्वीट? अरे सर्वच ठिकाणी ज्याही भाज्यात मॅंगी खातो ना मला तर नाही खाल्ली. त्या मला स्वीट असल्यासारख्या लागतात आणि मला नाही आवडत स्वीट भाज्या. म्हणजे आपण आज असं विदर्भ स्टाईल मटन असं म्हणून आहोत, विच इज मस्ट ट्राय मटन. तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा, विच इज मस्ट ट्राय मटन, विदर्भ स्टाईल मटन असं आपण म्हणू शकतो. आणि ही रेसिपी ना ती खूप खतरनाक होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप काही इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत सुयोग सरांनी. तर सुयोग सरांना आता विचारून घेऊयात आपण की आपण काय काय त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि सो आधी तू एक काम कर, तिकडे जाऊ बस रूम मध्ये डिस्टर्ब करू नको मध्ये. नाही मी सांगतो तुला एक सर्व प्रेक्षकांना आपल्या हे दाखवून दे की आपण काय काय टाकणार आहे. ओके ठीक आहे. सो मी ते सर्व तुला काढून दाखवतो की सर्व पण टाकणार का? असं सगळं नियोजन, स्वच्छता तुम्ही बघू शकता. सुयोग पोकळे सरांसोबत काही बनवायचं म्हटलं तर स्वच्छता ही मस्ट आहे. जर स्वच्छता नसेल तर ते काहीच बनवू शकत नाही, आणि स्वच्छता जर नसेल तर ते पहिले बनवून घेतात, स्वच्छता करून घेतात स्वच्छता, आणि नंतर मग बनवतात, त्याशिवाय ते बनवत नाहीत. म्हणजे तुम्ही बघू शकता खूप सगळं असं स्वच्छ करून. आपला आता व्यत्यय आलेला आहे मित्रांनो, आपला मोबाईल आता पडलेला आहे हातातून. असे नवीन स्टार्टिंग केलेली आपण ब्लॉगिंगला, त्यामुळे जरा. हा कांदा कापलेला आहे आपण, नंतर हे टमाटर, इथे आपण हे घेतलेल्या फुटाणे घेतलेले आहे. हा संभार आपण पूर्ण मोठे ठेवणार आहे का? नाही बारीक करणार आहोत. बारीक करणार. नंतर हा संभार म्हणजे कोथिंबीर. एक मिनिट, इथे आमचं खोबरं आहे ऍक्च्युली, ते थोडं जळलं नाही पाहिजे, तो मजा येणार नाही. आणि हा कांदा, ही मिरची आहे, मिरची मोठीच ठेवणार आहे आपण. नाही ही पण आपण बारीक करणार आहोत. हे लसूण म्हणजे लसूण, यामध्ये जिऱ्याची थोडी पूड टाकली आहे आणि अद्रक आहे. गरम होतं हे, आणि जिऱ्याची पुडी आणि अद्रक थोडस टाकलेलं आहे. हे सर्व असं हा इन्ग्रेडियंट आपला सगळा जाणार आहे. आता आपण संभार म्हणजे कोथिंबीर, त्यानंतर मिरची, अद्रक आणि लसूण म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि जिऱ्याची पूड ही आपण एकत्र मिक्स करणार आहोत. याची पेस्ट वेगळी बनवणार आहोत आपण. मला वाटतं ते आपण बाहेरून जे आणतो त्यापेक्षा ही एक बेस्ट आहे, त्याचा पर्याय नाही का. म्हणजे हे आपण घरी फ्रेश घरी बनवलेली, त्यामुळे मजा येते ते आणि खायला. त्यानंतर आपण टोमॅटोची वेगळी पेस्ट बनवून घेणार आहोत, कांद्याची वेगळी पेस्ट बनवणार आहोत, याचं वेगळं पावडर बनवणार आहोत. इथे खोबरं आहे, या खोबऱ्याला पण आपण आधी किसून घेतलेला आहे, नंतर भाजून घेतलेला आहे. आता भाजल्यानंतर आपण याने पुन्हा मिक्सी मधून काढू. ओके यातलं असं पूर्ण ऑइल निघते, या खोबऱ्यातलं पूर्ण ऑइल निघते, तेल निघते. त्यानंतर त्याचा जो एक वेगळी टेस्ट आपल्या भाजीमध्ये येते. तर टेस्ट तर नाही दिसू शकत आम्ही तुम्हाला, पण मजा येईल. हात राहा, आम्ही सारे खवाड कार्यकर्ते. काय सर तेल आले ना, तेल सुटलं सगळं. तुला असं वाटतं का माझा तुझा विश्वास नाहीये? मी जो भी करतो, माझा तुझ्यावर विश्वास एवढा आहे की मी तू बनवलेलं जेवण खातो. विचार करतो. मग मी जो भी करतो ना वो सही करतो. आता मस्त आपण सूप पिणार आहोत मित्रांनो. खूप छान असं सूप झालेलं आहे, आणि आपण असं मस्त ह्याच्यामध्ये सूप घेणार आहोत भाईंकडून. हे ते जास्त तेल नको देऊ. दुनिया ने हमको दिया क्या. विषय कसा माहिती का, आता हा बनवतोय, पण एकदा ते मटण वगैरे समोर दिसलं ना, मला नाही राहत, कंट्रोलच नाही राहत. काय करू मी सांगा. त्यामुळे मग आता भाईंकडून मी एक पीस घेतोय मस्त, थोडासा पिवळा रस्त्यात टाकून खायला. तर तेवढं खायचं झालं, मग बाकीचं पुढे जाऊन आपण खाणारच आहोत. भाकरी आणायला जायचं ना आपल्याला, नाही की आपल्याला नाही, तुला. म्हणजे मी जाणार आहे भाकरी आणायला. वैष्णवी मधून भाकरी आणतो आपण, तर तिकडे. नाही, वैष्णवी मधून ठीक आहे, वैष्णवी मधून नको आणू भाकरी आण एक तर चतुर्थी मधनं. पण चतुर्थीमध्ये आता शिळ्या भाकरी असेल तर त्याच्या अपोजिटला अनन्या आहे ना, अनन्यामधून. अनन्या पण चांगला. तर मित्रांनो आपलं सूप तयार झालेलं आहे, आणि हे बघू शकता मस्त असं सूप घेतलंय मी याच्यामध्ये प्यायला, आणि त्यामध्ये एक पीस पण घेतलेला आहे मस्त.
असं अप्रतिम झाले नसू आणि भाजी पण अशी अप्रतिमच होणार आहे. आता मी काय करणार आहे, भाकरी आणण्यासाठी जाणार आहे आणि भाई जे आहेत ते भाजी आपली बनवत आहेत तोपर्यंत. तर आल्यानंतर मग तुम्हाला रस्ता वगैरे कसा झाला आहे ते पण दाखवतो आणि तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघतच राहा. रस्ता वगैरे कसा होणार आहे, काय होणार आहे तुम्हाला. मित्रांनो फायनली भाजी मस्त तयार झालेली आहे. रस्सा वगैरे जबरदस्त मध्ये इथे आपण राईस पण थोडासा टाकलेला आहे. तर चलो मग एन्जॉय करत आता खायचा. आणि मित्रांनो मीठ वगैरे नाही आणलं का रे? आपला क्लास विषय झाला ना. मीठ नाही आणलं, काय गरज नाही का मीठ? मिठाची गरज नाहीये. मिठाची काही एक गरज नाहीये. तुम्हाला दाखवतो कसं शिजलं मस्त. लिंबू वगैरे नको तुला? एखादी दोनच केली तुला. एक नंबर बनलं, एक नंबर. म्हणजे अप्रतिम झाले, काय सांगू तुम्हाला. शिजलं पण असं ना भारी. विरगळते डायरेक्ट. मसाला वगैरे पण असा जोरच झाला मित्रांनो. तुम्ही पाहिजे होता इथे, तुम्ही नाही येत तर आम्ही खायचा आनंद घेतो. तुम्ही इथे बसून बघायचा आनंद घ्या. भेटूयात आपण पुढच्या असाच एखाद्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि निवांत राहा. आहे ना? आताच बनवलं नाही, चांगलं वाटलं. आताच बनवलं, आता खूप चांगलं वाटलं.